विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधील पुढील टॉपिक व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट 1 end. क्लोज्ड ॲट 1 end. जर आपण पाईप घेतला त्याच्यामधून जर आपण साऊंड वेव्ह पाठवली तर या ठिकाणी जर आपण ट्युनिंग फॉर्क ठेवला आणि त्या पाईप कसा निवडलाय आपण की त्याचा एक टोक ओपन आहे एक टोक क्लोज आहे. बी फिगर मध्ये ओपन आहे क्लोज आहे. सी फिगर मध्ये सुद्धा सेम पाईप आहे. पहिला ए फिगर मधला पाईप बी मधला आणि सी मधला तिन्ही फिगर मध्ये सेम पाईप आहे. फक्त आपण असं कन्सिडर केलं की फिगर ए मध्ये एक नोड आणि एक अँटी नोड आहे मध्ये अर्धीच लूप तयार झाली. फिगर बी मध्ये अँटी नोड दोन अँटी नोड आहेत आणि दोन नोड पॉइंट आहेत. फिगर सी मध्ये 1 2 3 अँटी नोड आहेत आणि 3 नोड आहेत. म्हणजे नंबर ऑफ लूप जास्त आहेत. पाईपची लेंथ आणि डायमीटर सर्वांचा सारखा आहे. आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे. परीक्षेला 3 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जातो. पण जर पाईप क्लोज ॲट 1 end असेल आणि असाच एक प्रश्न दुसरा आहे की पाईप ओपन ॲट बोथ एंड, दोन्ही बाजूने पाईप ओपन असेल तर काय. ठीक आहे. पण अशा प्रकारे आपण कन्सिडर केलं की जर व्हायब्रेशन क्लोज्ड पाईप मधून आपण पाठवले तर याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण पाहिलं की when the sound wave passing through a pipe or air column there is formation of stationary wave. तर त्या ठिकाणी स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह तयार होते. आणि मग आपल्या ह्या भागामध्ये थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे. आपल्याला डेरिव्हेशन काढायचं आहे की जर अशा व्हायब्रेशन आपण पाठवले क्लोज पाईपामधून तर त्या ठिकाणी त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असणार आहे ती आपल्याला काढायची. त्यानंतर फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे का कमी होत जाणार आहे ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. मग आपण येऊया फिगर ए कडे. इन फिगर ए when the vibration of tuning fork passing through this pipe there is formation of stationary wave and L दिसते तुम्हाला L is the length of antinode and node. किंवा ह्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की L आपण घेतो लेंथ ऑफ एअर कॉलम आणि स्मॉल L आपण घेतो लेंथ ऑफ पाईप. इथं लेंथ ऑफ पाईप पेक्षा थोडीशी जास्त आहे कारण की हे टोक आणि पोझिशन ऑफ अँटीनोड याच्यामधलं अंतर आपण एंड करेक्शन म्हटलेलं आहे. आणि टोटल एल लेंथ म्हणजे एअर कॉलमचं अंतर. मग द लेंथ ऑफ एअर कॉलम इज नथिंग बट पहिल्या फिगर मध्ये काय आहे डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड. आणि डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटीनोड मध्ये अंतर किती असतं आपल्याला माहिती म्हणजे L इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 4 वेर इन फिगर ए लॅम्बडा इज वेवलेंथ. फिगर ए साठी लॅम्बडा काय असणार आहे वेवलेंथ असणार आहे. पण वेवलेंथ किती येईल दिस गिव्स लॅम्बडा इज इक्वल टू 4 येते का लक्षात. प्रत्येक फिगर साठी आपल्याला हेच करायचं का लक्षात ठेवायचं काय कुठून सुरुवात केली की लेंथ ऑफ एअर कॉलम. फिगर ए मध्ये लेंथ ऑफ एअर कॉलम काय आहे अँटीनोड आणि नोड मधलं अंतर. आणि आपण प्रॉपर्टी पाहिली स्टेशनरी वेव्हची तर ते किती असते लॅम्बडा बाय 4. मग L इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 4 म्हणजे L लॅम्बडाची किंमत काय आली 4L वेअर लॅम्बडा इज वेवलेंथ. But we have the relation between velocity, frequency and wavelength. आपण 9वीला 10वीला 11वीला रिलेशन शिकलोय पहा. The relation between velocity, frequency and wavelength. ते रिलेशन वापरू. We have
phi is equal to n लॅम्बडा, where b म्हणजे velocity, n म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. मग आपल्याला कोणाची किंमत काढायची? फ्रिक्वेन्सी. n is equal to phi upon लॅम्बडा. यांची किंमत काय मिळेल आपल्याला? phi upon लॅम्बडा. मग लॅम्बडाची किंमत आपण काढली, तर किती काढली? 4l. therefore n is equal to phi as it is, लॅम्बडाची किंमत 4l. म्हणजे phi is equal to काय मिळालं आपल्याला? सॉरी, n is equal to v upon 4l. but in case of pipe, closed pipe, end correction ची किंमत आपल्याला माहिती आहे, किंवा कॅपिटल L ची किंमत आपल्याला माहिती आहे. कॅपिटल L is equal to स्मॉल l plus e. कोणाच्या बाबतीत? in case of closed pipe. And therefore n is equal to काय बदल होईल? v divided by काय मिळालं? 4, आणि l ची किंमत काय येईल? स्मॉल l plus e. इक्वेशन झालं समजा, त्याला ब्रॅकेट करा. इक्वेशन काय मिळेल आपल्याला? n is equal to v upon 4 कंसात l plus e, where this l means length of pipe and this capital L length of air column. e म्हणजे end correction, म्हणजे n, या n ला काय म्हणायचं? this n is the frequency. परंतु ह्या व्हायब्रेशन किंवा पाईपच्या याच्यामध्ये त्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं लोएस्ट फ्रिक्वेन्सी, where n is called lowest frequency, किंवा it is also called fundamental frequency. ही जी फ्रिक्वेन्सी आपण मिळवली आता, n is equal to v upon 4 कंसात l plus e, ह्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग कॉलम in pipe closed at one end, किंवा fundamental frequency, किंवा it is also called first harmonic. हे लक्षात ठेवायचे पहा. हे जे आपण रिलेशन मिळवलंय त्याला मी ब्रॅकेट केलंय. n is equal to v upon 4 कंसात l plus e. l म्हणजे फ्रिक्वेन्सी, पण कुठली फ्रिक्वेन्सी? त्याचं नाव, 3 नाव आहे त्याला. पहिलं नाव लोएस्ट फ्रिक्वेन्सी, नंबर 2 दुसरं नाव त्याचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण मिळवली त्याला म्हणायचं लोएस्ट फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. कधी? जर क्लोज्ड पाईप असेल आणि त्या पाईपामध्ये एक एंटीनोड आणि एक नोड तयार झाला असेल, तर त्या ठिकाणची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कमी असणार आहे, म्हणून त्याला लोएस्ट फ्रिक्वेन्सी म्हणायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणायचं किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं. हे झालं डाटा फिगर ए साठी. आपल्याला फिगर बी साठी काढायचं आहे आणि फिगर सी साठी काढायचं आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीचं कंपॅरिझन करायचं आहे. मग आपण फिगर बी कडे येऊया. पहा, मग इन केस ऑफ फिगर बी, आता फिगर ए मध्ये आपण काय म्हटलं बघा, व्ही वेलोसिटी, एल फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा वेव्हलेंथ. फिगर बी मध्ये आपण काय करणार आहे, वेलोसिटी इज कॉन्स्टंट म्हणजे v वेलोसिटी, n फ्रिक्वेन्सी, बट लॅम्बडा 1 इज द वेव्हलेंथ. इथं लॅम्बडा घेतला आपण, इथं बदल करू, इथं काय घेतला आपण, लॅम्बडा 1 घेतला. मग परत सेम प्रोसिजर वापरू आपण. l म्हणजे डिस्टन्स बिटवीन एंटीनोड आणि नोड. मग इथं l किती असणार आहे, एंटीनोड ते नोड, परत नोड ते एंटीनोड. म्हणजे या फिगर मध्ये आपण असं म्हणू शकतो, डिस्टन्स बिटवीन द l इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन एंटीनोड आणि एंटीनोड हे किती असतंय, लॅम्बडा बाय 2. परंतु काय म्हणणार इथं मी आता, लॅम्बडा 1 अपॉन 2, आणि परत काय होईल, डिस्टन्स बिटवीन एंटीनोड आणि नोड.
म्हणजे टोटल डिस्टन्स आपल्याला जर एल काढायचं असेल तर अँटीनोड अँटीनोड मधलं अंतर प्रॉपर्टी नुसार λ/2 म्हणजे λ1/2 आणि परत अँटीनोड आणि नोड मधलं अंतर λ1/4 म्हणजे λ/4 असतं ते अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ स्टेशनरी वेव्ह. मग हे जर सॉल्व केलं तर किती मिळतं आपल्याला? मग ते 4λ1 plus 2λ1 divided by 8. L is equal to काय मिळेल आपल्याला? 6λ1 divided by 8 म्हणजे 3λ1 divided by 4. म्हणून इथे आपण लिहून ठेवलेले आहे L ची किंमत किती येते? 3λ1/4. ह्या केस मध्ये L ची किंमत λ/4 परंतु पाईप मात्र तोच आहे. जर लूपची संख्या वाढली तर जो एअर कॉलम आहे एअर कॉलमची जी लेंथ असणार आहे 3λ1/4 मग therefore we calculate value of λ1. therefore 3λ1 is equal to 4L. therefore λ1 is equal to 4L/3. अशा प्रकारे आपण λ1 ची किंमत काढली. प्रोसिजर सर्वांची सारखी पहा. मॅथमॅटिकल पार्ट आहे पण सोपा आहे. परत आपण इथं काय वापरणार? आता इथं आपण v L इथं λ ची किंमत काढली. इथं आपण काय केली? λ1 ची किंमत काढली. त्याच्यानंतर काय रिलेशन घेतलं? v n λ. इथं सुद्धा तेच घेणार म्हणजे रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि व्हेलॉसिटी याचं रिलेशन वापरू इथं. but v is equal to n λ1. इथं काय म्हणणार आपण? n λ1 आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण थोडा बदल करू तर n1 म्हणू म्हणजे इथं काय येईल? v is equal to n1 λ1. v कॉन्स्टंट असेल व्हेलॉसिटी पण therefore आपल्याला n1 ची किंमत काढायची. n1 is equal to कारण की इथली फ्रिक्वेन्सी n घेतली ही काढली वेगळी फ्रिक्वेन्सी असेल मग n1 घेऊया. मग n1 is equal to v/λ. आलं का लक्षात? बघा आता सेम प्रोसिजर वापरायची. पण λ1 ची किंमत ठेवू आपण इथं. काय मिळेल आपल्याला? n1 is equal to v divided by λ1 ची किंमत किती आहे? 4L/3. आपण जर रिअरेंज केली तर n1 is equal to काय होईल? 3v/4L. आता L ची किंमत इथं आहे बघा. पाईप क्लोज ॲट 1 साठी L ची किंमत L plus E म्हणजे therefore n1 is equal to 3v divided by 4 कंसात small l plus फिगर B साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी किती मिळाली? n1 is equal to 3v divided by 4 कंसात L plus E. पण त्यानंतर परंतु आपण जर हा 3 नाही असं कन्सिडर केलं तर हा ब्रॅकेट मिळतोय आपल्याला. येते एक लक्षात बघा. जर इथं 3 नाही असं म्हटलं तर v/4 ही सेम फिगर आली म्हणजेच काय मिळेल आपल्याला? n1 is equal to 3n. काय मिळालं बघा? n1 is equal to n ची किंमत आहे ही 3 जर नसेल इथं तर ही बाकीची n ची किंमत आहे. म्हणजे जर आपण b मध्ये आपण काय कन्सिडर केलं फिगर b साठी की आपल्याला फ्रिक्वेन्सी किती मिळाली? n1 is equal to 3n. 3 पटीने वाढल्यासारखं आपल्याला दिसतं. म्हणजे याचा अर्थ दिस फ्रिक्वेन्सी n1 इज कॉल्ड हायर फ्रिक्वेन्सी. आपण म्हटलं ना लोएस्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी तर n1 आहे. इथं n is equal to आली. इथं n1 is equal to 3n आली म्हणजे 3 पटीने वाढली. म्हणजे अशा फ्रिक्वेन्सीला म्हणायचं थर्ड हार्मोनिक. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड हायर फ्रिक्वेन्सी, थर्ड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हार्मोनिक म्हणजे काय, ओव्हरटोन म्हणजे काय. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत जाते.
ही बेसिक फ्रिक्वेन्सी आली, त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटलं किंवा लोएस्ट फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. फिगर ए साठी फिगर बी मध्ये काय झालं, लूपची संख्या वाढली. इथं अर्ध लूप, इथं दीड लूप दिसते तुम्हाला. फ्रिक्वेन्सी वाढली, 3 पटीने वाढली. n1 = 3n म्हणजे 3 आहे, म्हणजे थर्ड हार्मोनिक आला. इथं एक होता म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, आणि n1 आहे म्हणजे त्याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. इथं वरती लिहितो पहा, दिस इक्वेशन इज कॉल्ड फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे इक्वेशन आपण असं म्हटलं जरा वेळ, इक्वेशन 1 म्हणतो मी ह्याला, ह्याला इक्वेशन 2 म्हणतो. जे इक्वेशन 2 आहे त्या इक्वेशन 2 ला थोडीशी जास्त फ्रिक्वेन्सी आली, थर्ड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. येते का लक्षात? बघा, हे झालं एक्सप्लेनेशन आपलं फिगर बी च. आता आपल्याला जायचं आहे फिगर सी कडे. मग फिगर सी च्या बाबतीत आता फिगर ए मध्ये आपण v वेलोसिटी n फ्रिक्वेन्सी लॅम्बडा वेव्हलेंथ घेतलं. फिगर बी मध्ये आपण काय घेतलं होतं, v वेलोसिटी n1 फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा 1 वेव्हलेंथ. आता फिगर सी मध्ये आपण जे इक्वेशन आलं फिगर बी चं मी खाली इथे लिहितो, n1 = 3n. इक्वेशन 2, इक्वेशन 1 आलं तर n = v/4 L + E. इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला म्हटलंय आपण फर्स्ट हार्मोनिक, लोएस्ट फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इक्वेशन 2 ला आपण म्हटलंय थर्ड हार्मोनिक आणि फर्स्ट ओव्हरटोन. आता सी च्या बाबतीत काय घडतंय, सी च्या बाबतीत v वेलोसिटी, n2 फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा 2 त्याची वेव्हलेंथ असणार. फिगर सी च्या बाबतीत काय घडेल, आता आपल्याला लेंथ काढायची, टोटल लेंथ म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ एअर कॉलम. किती आहे लेंथ ऑफ एअर कॉलम, नोड आणि अँटीनोड मधला अंतर, सॉरी नोड मधला अंतर, म्हणजे एवढं अंतर कव्हर होईल, आणि परत नोड आणि नोड मधला अंतर, आणि परत काय राहते अँटीनोड आणि अँटीनोड. म्हणजे एल ची किंमत किती येते, ह्या नोड मधला अंतर, ह्या नोड मधला अंतर, आणि ह्या नोड आणि अँटीनोड मधला अंतर. म्हणजे नोड मधला अंतर λ/2 म्हणजे λ2/2 हा विषय म्हटला. ह्या दोघांच्या मध्ये परत λ2/2 प्लस ह्या दोघांच्या मधला λ2/4 किंवा खाली लिहितो का, this distance L = λ2/2 plus λ2/2 plus λ2/4. आता इथं काय होणार आहे, L = 2 λ2 कॅन्सल म्हणजे λ2/1 plus λ2/4. म्हणजे काय मिळेल आपल्याला, L = 4 λ2 plus 1 λ2 divided by 4 म्हणजे काय मिळेल आपल्याला 5 λ2/4. म्हणजे हे कॅल्क्युलेशन वाचण्यासाठी आपण डायरेक्ट हे लिहिलं तरी चालेल, L = 5 λ2/4. पण ते कसं आलं ते आपण कॅल्क्युलेट केले की जी लेंथ आहे एअर कॉलमची फिगर सी साठी ती आली L = 5 λ2/4. म्हणजे therefore λ2 ची किंमत काढायची आपल्याला 4L. and therefore λ2 = 4L/5. Similarly पुढली प्रोसेस सेम आहे पहा, यूजिंग रिलेशन बिटवीन वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. काय आहे, v = n2 λ. इथं आपण v = n लॅम्बडा, दुसऱ्या फिगर साठी v = n1 λ1 आणि तिसऱ्या फिगर साठी v = n2 λ2.
रिलेशन तेच आहे, फक्त आपण फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ चेंज केलेली. पण therefore n2 is equal to v upon lambda. लॅम्बडा 2 ची किंमत आपण काढली 4l upon 5. पण therefore n2 is equal to v upon lambda 2 ची किंमत 4l upon 5. म्हणजेच n2 is equal to 5v upon 4l. परत आपण again we put values of capital L, and in case of pipe closed at 1, this value is small l plus e, and therefore n2 is equal to 5v divided by 4 small l plus e. Compare this equation with equation 1. काय आहे equation 1? 1v आहे, 1v 4 कंसात l plus e, तो 5 आहे. म्हणजे जर इक्वेशन 1 आणि आपण म्हटलं हे इक्वेशन आलेलं इथं मगाशी 3 होतं, आता काय आलाय 5 आलाय. म्हणजे पहिल्या इक्वेशन पेक्षा फ्रिक्वेन्सी 5 पटीने वाढलेली आहे. मग इथं काय आहे 5v अपॉन 4 कंसात l plus e. 5 नाही असं कन्सिडर केलं तर काय होईल, इथं v अपॉन म्हणजे इक्वेशन 1 प्रमाणे. म्हणजेच काय रिलेशन मिळालं, n2 is equal to 5n. n2 ची किंमत काय आहे 5n. म्हणजे दिस इक्वेशन मी इथं वरती लिहितो पहा, इक्वेशन काय आहे फिगर सी साठी n2 is equal to 5n. म्हणजेच दिस इक्वेशन किंवा दिस फ्रिक्वेन्सी n2 is called fifth harmonic. This equation n2 is equal to 5n, and this n2 is frequency, and that frequency is called fifth harmonic or second overtone. मग आपण कंपेअर करा इक्वेशन 1 मध्ये आपण म्हटलंय n is equal to बेसिक फ्रिक्वेन्सी आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. फिगर बी मध्ये इक्वेशन 2 मिळालं. काय मिळालं, n1 is equal to 3n. म्हणजे या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा 3 पटीने फ्रिक्वेन्सी वाढली. पण त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं 3 आहे. म्हणजे थर्ड हार्मोनिक n1 फर्स्ट ओव्हरटोन. आणि जर आपण फिगर सी मध्ये गेलो तर आपल्याला 2 पूर्ण लूप दिसतात, एक अर्धी लूप दिसते, म्हणजे अडीच लूप आहेत. त्यामध्ये आपल्याला 1 2 3 एंट्री नोड आणि 3 नोड आलेत. ह्या केस मध्ये आपल्याला मिळतं इक्वेशन फ्रिक्वेन्सीचा n2 is equal to 5n. फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन काढण्याची पद्धत सर्वांची सारखी आहे. एक लक्षात राहिलं तर बाकीचं तुमच्या लक्षात ऑटोमॅटिक राहणार आहे. फक्त लेंथ काढण्यासाठी लक्षात ठेवायचं की लूप किती आहेत, नोड किती आहेत आणि एंट्री नोड किती आहेत, आणि नोड मधलं अंतर किती असतं आणि नोड आणि एंट्री नोड मधलं अंतर किती असतं हे तुम्हाला माहिती आहे. ते माहित करून घेतले की आपल्याला इक्वेशन हे मिळून जातं. आणि सी फिगर मध्ये इक्वेशन काय मिळालं आपल्याला, n2 is equal to 5n मिळालं. म्हणजे ह्या इक्वेशनला म्हणायचं फिफ्थ हार्मोनिक 5 आहे म्हणून, आणि सेकंड ओव्हरटोन. आणखी जर पुढे फिगर असते म्हणजे इथं आपण फिगर काढली, मग किती लूप आले असत्या, 3.5 लूप आले असत्या. म्हणजे आपण वाढवत गेलो असतो. इथं अर्धी लूप, 1.5, 2.5, 3.5, पुढं 4.5, 5.5 असं वाढवत गेलो तर हे रिलेशन कसं होतं पहा. आपण डी फिगर घेतली पुढं असं कन्सिडर करा, आणि त्याच्यामध्ये 1 2 इथं 2.5 आहेत, मग इथं 1 2 3 आणि 3.5 असत्या. तर इक्वेशन काय असतं बघा, n3 is equal to 7n. आणखी जर पुढे इक्वेशन असतं, आपण आणखी लूप वाढवल्या, एक लूप आपण वाढवत गेलो. बघा इथं अर्धी, इथं 1 लूप वाढली तर 1. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जर 1 लूप वाढवत गेलो तर इथं फ्रिक्वेन्सी बदलते पहा. मग किती येईल, n3 is equal to 7. पुढे किती येईल, n4 is equal to 9n. म्हणजे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. पुढे आपण गेलो n5 11n. म्हणजे आता ह्या इक्वेशनला काय म्हणायचं,
7 आहे म्हणजे 7th हार्मोनिक थर्ड ओव्हरटोन. ह्याला काय म्हणणार 9th हार्मोनिक फोर्थ ओव्हरटोन. 11th हार्मोनिक फिफ्थ ओव्हरटोन. म्हणजे जसं लूप वाढत जाईल तसं फ्रिक्वेन्सी वाढत जाते. पण कशी वाढली बघा इथं 1 3 5 7 9 11 पुढे 13 म्हणजे कशी वाढली ऑड मल्टिपल ऑफ वेवलेंथ. इव्हन ने वाढली का नाही. म्हणजे जर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर इथं फक्त ऑड हार्मोनिक तयार होतात, इव्हन हार्मोनिक इथं ऑप्शन असतात. जर आपण जनरल फॉर्म्युला तयार केला पहा, जनरल फॉर्म्युला तयार केला तर तो काय मिळणार आहे आपल्याला बघा की आपण जर असं वाढवत गेलो यंत म्हणा फिफ्थ असं अर्ध दीड असं वाढवत गेलो आपण एन नंबर ऑफ, तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा NP इज इक्वल टू कंसात 2p plus 1 into n, where n is equal to 0 1 2 3 up to so on. आपल्याला इक्वेशन काय मिळेल जनरल इक्वेशन NP is equal to p plus 1 कंसाच्या बाहेर n, आणि n ची किंमत कशी असणार आहे 0 1 2 3. जर आपण 0 किंमत टाकली n ची तर काय मिळेल बघा इथं n0 is equal to 0 टाकली p ची किंमत, n ची किंमत 0 टाकली, सॉरी p ची किंमत टाकावी लागेल आपल्याला, सॉरी p is equal to 0 1 0 1 2 3 up to so on. p is equal to 0 टाकला आपण तर इथं n0 येईल, p ची किंमत 0 टाकली तर इथं काय होणार आहे 0 गुणिले 2 0 होईल, म्हणजे काय राहील ओन्ली n, म्हणजे n0 is equal to n ही मिळेल पहिल्या फिगर साठी. n ची किंमत आपल्याला माहिती आहे, याला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, लोएस्ट फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. जर आपण 1 टाकले तर काय मिळेल n1 2p म्हणजे 2 गुणिले 1 2 अधिक 1 3 म्हणजे काय येईल 3n. जर n ची किंमत आपण 2 टाकली n, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपण जे आता कॅल्क्युलेट केलेलं आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, त्याच्यानंतर थर्ड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन, त्याच्यानंतर फिफ्थ हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन, अशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. म्हणजे when the vibration of air column in pipe close at one end there is present only odd harmonic but even harmonic is absent.